बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट मॅथ्स. आज आपण इयत्ता तिसरीसाठी गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट मॅथ्स, थर्ड स्टँडर्ड मॅथ्स, इयत्ता तिसरी गणित. इयत्ता तिसरीसाठी आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आणि पहा, आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 12वा टॉपिक भागाकार, डिव्हिजन. 12वा टॉपिक भागाकार. या भागाकाराला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो डिव्हिजन. भागाकाराला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? डिव्हिजन. तर भागाकाराचा अभ्यास आपण मागच्या आठवड्यात पण केला होता, हो की नाही? तेव्हा आपण काय पाहिलं होतं? काही दिलेल्या वस्तू ठराविक व्यक्तींना किंवा ठरवून दिलेल्या व्यक्तींना समप्रमाणात आपण वाटल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल, आपण अशा प्रकारचा वस्तू वाटून आपण भागाकार केला होता. आणि वस्तू वजा करून, म्हणजे 8/4 जर असेल तर 8 मधून 4 एकदा वजा केले होते, मग परत दुसऱ्यांदा 4 वजा केले होते. अशा प्रकारे वजाबाकी करून आणि वस्तू वाटून आपण मागच्या आठवड्यामध्ये भागाकार पाहिला होता. आता या वेळेचा भागाकार आहे तो आपण मांडणी करून कसा भागाकार करायचा ते पाहणार आहोत. बघा, दीदी आपल्याला दाखवते भागाकाराचं चिन्ह. ही दीदी आपल्याला भागाकाराचं चिन्ह दाखवते. भागाकाराचं चिन्ह आपण कसं काढतो? आपण एक आडवी रेष काढतो, वर एक टिंब देतो, खाली एक टिंब देतो, राईट? अ लाईन, देन अ डॉट above and dot down. Okay? Dot above and dot down the line. एक रेष आणि रेषेच्या वर टिंब, रेषेच्या खाली पण टिंब. हे आपलं भागाकाराचं चिन्ह आहे. आता पहा, एका डब्यात 9 लाडू आहेत. ते 4 जणात समान वाटायचे आहेत. कसे वाटणार आहोत पहा. डब्यात आपल्या किती लाडू आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 लाडू आपल्या डब्यामध्ये आहेत. आणि आपल्याला ते किती जणांना वाटायचे आहेत? सांगा बरं. 4 जणात समान वाटायचे आहे. बघा, 4 जण आली का? बघा, आली. 4 मुलं आली. या 4 मुलांना हे वरचे लाडू आपल्याला समान, म्हणजे प्रत्येकाला सारखे लाडू आले पाहिजे. ओके? एकाला 1, एकाला 3, एकाला 4, एकाला 2 असं चालणार नाही. 1 लाडू तर सगळ्यांना 1 लाडू, 2 लाडू तर सगळ्यांना 2 लाडू, 3 लाडू तर सगळ्यांना 3 लाडू. अशा प्रकारे वाटायचे. आणि तेवढे लाडू वाटायला नसतील तर ते लाडू आपल्याला शिल्लक ठेवायचे आहे. येतंय लक्षात? आता पाहूया, आपण त्यांना वाटूया या 4 जणांना दिलेले लाडू. बघा, पहिला लाडू दिला या दीदीला दिला, दुसरा लाडू दादाला दिला, तिसरा लाडू परत दीदीला दिला, चौथा लाडू दादाला दिला. ओके? आता उरलेले अजून 5 लाडू उरले आहेत. बघा, पुन्हा 1 लाडू आपण दीदीला दिला, दुसरा लाडू दादाला दिला, तिसरा लाडू दीदीला दिला आणि चौथा लाडू दादाला दिला. अजून आपल्याकडे 1 लाडू शिल्लक आहे. किती लाडू शिल्लक आहे? 1. हा 1 लाडू आपण कोणाला दिला तर त्या लाडूंची समान वाटणी होईल का?
नाही, कोणाला तरी एकाला 3 होतील आणि बाकीच्यांना 2-2 होतील, हो की नाही? म्हणजे लाडूंची समान वाटणी होणार नाही. हा जर वरचा एक लाडू आपण 4 पैकी कोणत्याही एका मुलाला दिला तर लाडूंची समान वाटणी होणार नाही. एकाला 3 मिळतील आणि उरलेल्यांना 2-2 मिळतील. म्हणून तो लाडू आपल्याला तसाच शिल्लक ठेवायचा आहे, तो कोणालाही द्यायचा नाही. आता पहा, ही जी विभागणी आहे किंवा हा जो भागाकार आहे तो आपल्याला आता मांडणी पद्धतीने करायचा आहे. पहा, त्यासाठी आपण एक चिन्ह वापरणार आहोत. पहा, असा कंस आणि ही आडवी रेष, हे आपली भागाकाराच्या मांडणीचं चिन्ह असेल. आता हे आपण कसं वापरणार आहोत भागाकाराच्या मांडणीचं चिन्ह, ते आपण पाहूया. पहा, भागाकार करायचा, हे बघा, मांडलं आपण चिन्ह, ओके. 9 लिहिले आपण त्या चिन्हाच्या आतमध्ये, कारण आपल्याकडे 9 लाडू आहेत, बरोबर? 9 लाडू होते आपल्याकडे. किती जणांना वाटायचे आपल्याला? 4 जणांना वाटले आपण 9 लाडू. तेव्हा काय झालं बघा, प्रत्येकाला 2 लाडू मिळाले. 4 दुणे 8 लाडू आपण वाटले. 8 लाडू आपण वाटले. ते 8 लाडू आपण 9 मधून वजा करायचे, जे लाडू वाटले ते, आणि मग 9तून 8 गेल्यावर किती शिल्लक राहतो? 1. हा काय आहे? 2 लाडू प्रत्येकाला मिळाले आणि 1 लाडू शिल्लक राहिला आहे. आपल्याकडे 9 लाडू होते, ते आपण 4 जणांमध्ये वाटले. 4 जणांमध्ये प्रत्येकाला 2 लाडू मिळाले, तेव्हा पूर्ण 8 लाडू वाटून झाले आणि 9 लाडू पैकी 1 लाडू शिल्लक राहिला आहे. ओके, पुढे जाऊया. "20 flowers shared equally among 5 children. How many flowers will one child get?" 20 flowers we shared among 5 children. Then how many flowers will one child get? आता बघा, मी आतापर्यंत तुम्हाला मराठीत सांगितलं, आता मध्येच मी इंग्लिशमध्ये बोलतेय. का बरं? मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं आहे की आपली जे मित्रमैत्रिणी आहेत त्यातले काही मित्रमैत्रिणी मराठी मीडियम मध्ये शिकतात, काही सेमी इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात. मग दोघांनाही आपण सांगितलेला अभ्यास समजला पाहिजे, म्हणून आपण एकदा एक उदाहरण मराठीत सोडवणार आहोत, त्याच्या पुढचं उदाहरण इंग्लिशमध्ये सोडवणार आहोत. अशा प्रकारे आळीपाळीने आपण मराठी आणि इंग्लिशमध्ये ही उदाहरणं सोडवणार आहोत. 20 flowers shared equally among 5 children. 20 फुलं 5 मुलांमध्ये आपण वाटली. आता काय करणार आपण? बघा, भागाकाराचं चिन्ह लिहिलं आपण, हे मी तुम्हाला दाखवलं. आता मांडणी करताना आपल्याला या प्रकारचंच भागाकाराचं चिन्ह वापरावं लागणार आहे. त्या चिन्हाच्या आत आपण लिहिले 20 टोटल फ्लावर्स आपल्याकडे आहेत. आपल्याला किती जणांना वाटायचे? ती अमंग 5 चिल्ड्रन, शेअर्ड अमंग 5 चिल्ड्रन, 5 मुलांना ती फ्लावर्स वाटायची आहे. आता बघा, मी तुम्हाला ह्यावेळी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की तुम्ही पाढे पाठ करा. बोलले ना तुम्हाला मी, ओके? पाढे पाठ करा. का सांगितलेलं आहे? कारण या पाढ्यांमुळे तुम्ही गुणाकार आणि भागाकार ही उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला पाढे पाठ असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाढे पाठ नसेल तर तुम्ही गुणाकार आणि भागाकाराची उदाहरणं सहजरित्या सोडवू शकणार नाही. ओके, मग बघा, मी 5चा पाढा तुमच्या समोर ठेवलाय. मी तुम्हाला अशासाठी हा पाढा दाखवला आहे की भागाकार करताना तुम्हाला पाढ्याचा उपयोग कसा काय करायचा आहे किंवा कसा होणार आहे हे दाखवण्यासाठी हा पाढा मी तुमच्या समोर ठेवला आहे. आता बघा, 5च्या पाढ्यामध्ये तुम्हाला 20 दिसतायत का?
बघा 5 0 जा 0, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 4 जा 20. मग हे जे 4 आहेत ते आपण इथे वरती लिहिणार आहोत. ओके, 5 4 जा 20, 20 minus 20. ओके, 20 फ्लॉवर आपण शेअर केली. बघा 0 minus 0 0, 2 minus 2 0. बॅलन्स फ्लॉवर किती आहे? 0. ओके, आणि प्रत्येकाला किती फ्लॉवर्स मिळाली? Each child got 4 flowers. Each child got 4 flowers. प्रत्येक मुलाला 4 फुले मिळाली. Now another one. 24 लाडू 6 मुलांमध्ये समान वाटले तर प्रत्येक मुलाला किती लाडू मिळाले? 24 लाडू 6 मुलांमध्ये समान वाटले. समानचा अर्थ आता तुम्हाला कळला असेल. समान म्हणजे प्रत्येकाला सारखे, प्रत्येकाला एक तर एक, दोन तर सगळ्या मुलांना 2 2 2 अशा प्रकारे समान वाटायचे आहे. बघा आपण मांडणी करूया. हे चिन्ह लिहिलं आपण जे तुम्हाला मी सुरुवातीलाच दाखवलं आहे. त्याच्या आतमध्ये 24 लिहिले आणि किती मुलांमध्ये वाटायचे? 24 लाडू होते ते आपल्याला 6 मुलांमध्ये वाटायचे आहे. 6 जणात वाटले. 24 लाडू आपण 6 जणात वाटले. बघा आपल्या समोर काय आला? तक्ता आला. राईट? कसला तक्ता आहे हा? तक्ता आहे का? नो, इट्स 6 times टेबल. 6चा पाढा आहे. आता 6च्या पाढ्यामध्ये 24 शोधा. कुठे आहेत? दिसले 24? ओके. 6 4 जा 24. 6 4 जा 24. मग हे जे 4 आहेत ते इथे लिहायचे. ओके, 6 4 जा 24. मायनस करा. 24 लाडू वाटून झाले. मायनस 4 minus 4 0, 2 minus 2 0. ओके, प्रत्येक मुलाला 4 लाडू मिळाले आणि 0 लाडू शिल्लक राहिले. आता ही जी नावं आहेत, 24 लाडू होते त्यातले 24 लाडू वाटून झाले, ते 6 जणात वाटले, 4 लाडू प्रत्येकाला मिळाले आणि 0 लाडू शिल्लक राहिले. ही सगळी नावं आता जातील. आणि तिथे कोणती नावं येतील बघा? 24 हा आहे भाज्य, 6 आहे भाजक, 4 आहे भागाकार आणि 0 आहे बाकी. ओके, भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी कशाला म्हणतात समजलं तुम्हाला? 24 हे भाज्य आहे, 6 जणात वाटले म्हणून 6 हा भाजक आहे, 4 हे उत्तर आलं तो भागाकार आहे आणि 0 बाकी उरली त्याला आपण बाकी म्हटलं आहे. ₹27 to be distributed equally among 5 people. 27 रुपये 5 जणांमध्ये समान वाटायचे आहे. भागाकाराचं चिन्ह घ्या. 27 ही अमाऊंट आतमध्ये लिहा. बाहेर 5 लिहायचे. 27 आता इंग्लिश मध्ये 27 ला म्हणतात डिव्हिडंड. मराठीमध्ये आपण त्याला भाज्य म्हणालो, इंग्लिश मध्ये डिव्हिडंड. बाहेर घ्या 5. 5 is a divisor. 5 is a divisor, divisor, you can say divisor. 5 divisor. Okay? Now, take 5 times table. Where is 27 in 5 times table?
आहेत 27 5 टाइम्सच्या टेबलमध्ये? नो. There is 20, 25 and next is 30. But there is no 27 in 5 times table. मग असं असल्यावर आपण काय करायचं? 27च्या जवळची जी संख्या आहे ती 27 मधून वजा करायची. कोणती संख्या आहे 27च्या जवळची 5च्या पाड्यामध्ये? 5 5 25, 5 5 25, 5 5 25 minus 7 minus 5 is equal to 2. 2 minus 2 is equal to 0. Here 5 is quotient म्हणजे भागाकार and 2 is remainder म्हणजे शिल्लक. पुन्हा एकदा बघा 27 is dividend, 5 is divisor, again 5 is quotient, उत्तर तेच आहे बघा, and 2 is remainder. भागाकार करा. आता भागाकार करायचे आपल्याला. भागाकाराच्या चिन्हामध्ये आतल्या बाजूला आपण लिहिले 45 divided by 9. I have given you 9 times table. To make your division very easy, I have given you 9 times table. Okay? 9 times table मध्ये 45 कुठे आहेत बघा? Can you see 45? 9 1s are 9, 9 2s are 18, 9 3s are 27, 9 4s are 36, 9 5s are 45. 9 5s are 45. So this 5 we will write here. 9 5s are 45. 45 minus 45. 5 minus 5 0. 4 minus 4 0. Now 45 is bhajya. 9 is bhajak. 5 is भागाकार and 0 is बाकी. मराठीमध्ये बघा 45 हा भाज्य आहे, 9 हा भाजक आहे, 5 हा भागाकार आहे आणि 0 ही बाकी आहे. डिवाइड. डिवाइड म्हणजे भागाकार करा. 42 भागाकाराचं चिन्ह लिहिलं, त्याच्या आतमध्ये घेतले 42. 42 is dividend. Divided by 7, so 7 is divisor or divisor. Now take 7 times table. Find out where are 42. You can see there are 42 on 6th number. 7 6 are 42. तुमचे पाढे एवढे पाठ असले पाहिजेत की 42 म्हटल्यावर पटकन तुम्हाला बोलता आलं पाहिजे. 7 42. 7 6 are 42. ओके, इतके तुम्ही पाठ अगदी घट्ट पाठ करून ठेवले पाहिजे. सो that 6 we will write up on the line. 7 6 are 42. We will write 6 above the line. 2 minus 2 0. 4 minus 4 0. So 6 is a quotient and 0 is a remainder. Okay? भागाकार करा. भागाकाराचं चिन्ह घेतलं आपण. भागाकाराच्या चिन्हामध्ये आपण आतमध्ये 64 लिहिले, बाहेर लिहिले 8. 8 divided 64 divided by 8. 64 भागिले 8. 8चा पाढा बघा आणि शोधा 8च्या पाढ्यात 64 कुठे आहेत?
8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 48, 8 7 जा 56, 8 8 जा 64, 8 8 जा 64, 8 8 जा 64, 64 minus 64, 4 minus 4 0, 6 minus 6 0. Here 64 हे भाज्य आहे, 8 हा भाजक आहे, वर आलेले 8 हा भागाकार आहे आणि खाली राहिलेले 0 ही बाकी आहे. Divide. This is a sign of division. 54 divided by 6. 54 is dividend, 6 is divisor. 54 divided by 6. Now which table we will take? Of course 6 time table. कारण 6 नी भागायचं आहे म्हणून आपण 6चं टेबल घेणार आहोत. 6चा पाढा घेणार आहोत. शोधा 6च्या पाढ्यात 54 कुठे आहेत? बघा दिसतायत का तुम्हाला 6च्या पाढ्यात 54 कुठे येते? दिसले? Yes, 6 9 जा 54. 6 9 जा 54. मग ते 9 इथे वर लिहायचे, रेषेच्या वर लिहायचे. 9 6 9 54. 54 वजा 54. 4 minus 4 0. 5 minus 5 0. ओके, आता बघा 54 हा डिव्हिडंड आहे, 6 हे डिवायझर आहेत, तर 9 हा कोशंट म्हणजे भागाकार आहे आणि खाली उरलेले 0 हे रिमाइंडर म्हणजे बाकी आहे, शिल्लक आहे, बाकी किंवा शिल्लक हे रिमाइंडर. भागाकार करा. 58 divided by 8. कितीचा टेबल घेणार आपण? कितीचा पाढा म्हणणार आता? 8चा. ज्या संख्येने भागणार त्या संख्येचा पाढा बघायचा. आता नीट शोधा 8च्या पाढ्यामध्ये 58 कुठे आहे? दिसतायत का 8च्या पाढ्यात 58? नाही. मग 58च्या जवळची कोणती संख्या दिसते का? दिसते. कोणती बरं? 8 7 56. एकच संख्या आहे जी 5वर 6 इथे आपल्याला दिलेले 5वर 8 म्हणजे 5 ने सुरू होणारी आहे. तर एकच संख्या 5 ने सुरू होणारी 8च्या पाढ्यात आहे, ती म्हणजे 8 7 56. मग आपण त्याचाच भाग लावायचा. 8 7 56 वजा बाकी करा. 8 वजा 6 उरले 2. 5तून 5 गेले, राहिले 0. 58 हे भाज्य आहेत, 8 हा भाजक आहे, 7 हा भागाकार आहे आणि 2 ही बाकी आहे. आलं लक्षात तुमच्या? तुम्हाला भरपूर उदाहरणं सोडवून दाखवली आहेत की तुम्हाला प्रॅक्टिस पण होईल. पाढ्यात तो अंक कसा शोधायचा याची प्रॅक्टिस होईल. भाजक कशाला म्हणतात, भाज्य कशाला म्हणतात, भागाकार कशाला म्हणतात, शिल्लक किंवा बाकी कशाला म्हणतात हे सुद्धा तुम्हाला समजेल. म्हणून भरपूर उदाहरणांची तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे सराव दिलेला आहे. डिवाइड 49 divided by 6. 49 divided by 6. 49 हा डिव्हिडंड आहे, 6 हा डिवायझर आहे. 6चा पाढा म्हणणार आपण अर्थात. ओके, आता बघा 49 आहेत का 6च्या पाढ्यामध्ये? नसणार, कारण 49 हा विषम अंक आहे, 6 हा सम अंक आहे. सम अंकाच्या पाढ्यामध्ये 49 हा विषम अंक येणार नाही. मग बघा 4 ने म्हणजे 4वर 9 आहेत, 4वर अंक असलेल्या अशा दोन संख्या आहेत. 6 7 42, 6 8 48.
मग आपण भाग कशाचा लावणार? जी 49च्या जास्त जवळ आहे. कोण जास्त जवळ आहे? 6 8 जा 48. कोण जास्त जवळ आहे? 6 8 जा 48. मग 8चा भाग लावला आपण. We will write 8 above the line, right? And 48 under the 49. Okay, now subtract this. 9 minus 8, 1. 4 minus 4, 0. 8 is quotient and 1 is remainder. भागाकार करा. 47 भागिले 5. 47 भागिले 5. आपण कितीचा पाढा घेणार आता? 5चा. 5 नी भागायचा आहे, मग 5चा पाढा घ्यायचा. ओके, 5चा पाढा घेतला आपण. आता 5च्या पाढ्यामध्ये 47 येणार नाही, आपल्याला बघूनच समजेल. का बरं? कारण 5च्या पाढ्यामध्ये जे अंक येतात त्यांच्या एकक स्थानी एकतर 5 असतात किंवा 0 असतात. बरोबर ना? बघा, तुम्हाला दिसतंय 5च्या पाढ्यामध्ये एकक स्थानी 5 आहेत किंवा 0 आहे, 7 नाही आहे. मग 47 मधून कोणत्या संख्या जातील? 40 आणि 45. 5 8 40 आणि 5 9 45. मग जवळची संख्या कोणती आहे जास्त? 47च्या जवळची संख्या कोणती आहे? 5 9 45. ही 47च्या जवळची संख्या आहे. मग आपण 9चा भाग लावायचा. 5 9 45. वजाबाकी करा. 7तून 5 गेले, राहिले 2. 4तून 4 गेले, राहिले 0. ओके, म्हणजे याच्यामध्ये बघा 47 हा भाज्य आहे, 5 हा भाजक आहे, 9 हा भागाकार आहे आणि 2 ही बाकी किंवा शिल्लक आहे. Divide. 29 divided by 7. 29 हा डिव्हिडंड आहे म्हणजे भाज्य आहे आणि 7 हा डिवायझर म्हणजे भाजक आहे. 7 नी भागायचंय 29 ला. कितीचा पाढा घेणार आपण? 7चा. 7च्या पाढ्यामध्ये शोधा 29 आहेत का? नाही. 7च्या पाढ्यामध्ये 2 पासून सुरू होणाऱ्या 2 संख्या आहेत. 7 21 आणि 7 28. यातली 28 ही संख्या 29च्या जास्त जवळची आहे. 28 ही संख्या 29च्या जास्त जवळची आहे. मग आपण कसं लिहिणार बघा? 7 चोक. ओके, 7 चोक 28. लिहिणार कसं? 7 4 28. We will write 4 above the line and 28 under 29. Okay? Subtract. Subtract 28 from 29. 9 minus 8, 1. 2 minus 2, 0. 4 is quotient and 1 is remainder. भागाकार सगळ्यांना समजला अशी मी आशा करते. पाढे पाठ करायचे म्हणजे आपल्याला पटापट भागाकाराची, गुणाकार आणि भागाकाराची उदाहरणं सोडवता येतील. पाढे पाठ करा. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.